हसत खेळत राहा, आनंदात राहा, आयुष्य सुंदर बनवा. चला, हृदयानंतर आता बीपी आणि शुगर साठी थोडं सांगतो. बीपीच्या लोकांनी फक्त कुंभक करायचं, श्वास घ्यायचा, छातीत रोखून ठेवायचा, सोडताना तोंडाने सोडायचा, परत घ्यायचा, छातीत रोखून ठेवायचा, परत बस. औषध सोडून बघा, काय प्रॉब्लेम येणार नाही. आता मगाशी मला कोणतरी एक जण भेटले होते, मला म्हणले अहो मला असा असा त्रास आहे, माझं हे एवढं वाढलंय, ते एवढं वाढलंय, असं आहे तसं आहे. मी म्हणलं बरं काय त्रास काय होतंय? नाही तसं काही नाही, खातोय पितोय हिंडतोय काम करतोय. मग आता तुला काय चार्जिंग करायला पाहिजे? तुला काय बॅटरी बसवायला काय करायला काय पाहिजे? तुला करायला काय पाहिजे? तुला सगळं खातोय पितोय काम करतोय, मग आता काय मारायला पाहिजे तुला? तुला काय करायला काय पाहिजे सांग? नाही नाही ते वाढलंय जरा झोप लागत नाही त्यामुळे. अरे सोडून दे, झोप लागल्यावर ऑटोमॅटिक बॅलन्स होईल. आणि वाढलंय कमी झालंय ही रिपोर्ट वरती जास्त विश्वास ठेवत बसू नका. प्रत्येकाच्या शरीरात माझ्या सकट नेऊन जरी तपासलीत तर कुणाच्या ना कुणाच्या शरीरात काय ना काय तर कमी असतंय, काय ना काय तर जास्त असतंय. हे थोडं विसरून जायचं. कोण मी म्हणलं ना की मी 30 चपात्या खात होतो, आता 10 खातोय. कोण खाणार आहे का सांगा? वय 55 आहे, खाणार आहे का तुम्ही? हा, वय माझं 55 आहे, कोण खाणार आहे का 55 वर्षाचं? मी अजूनही व्यायाम करतोय. तुम्ही किती करताय बघा. माझ्यापेक्षा जास्त जेवणारी पण माणसं आहेत. एक चपाती खाऊन माणसं पोट भरतात कसं कुणाचं? मला आश्चर्य वाटते त्याचं आज. पण त्याची कपॅसिटी तेवढी आहे. आज माझी ताकद बघितली, हात फक्त धरल्याला सुटून दाखवायचं. एक कुणाला तर धरतो फक्त सुटून दाखवायचं, असं असं करत नाही बसलं का नाही विचारायचं. ताकद आहे तेवढी, व्यायाम करतोय तेवढा आजही. पण तशी ताकद पाहिजे. हो का, डाएटच्या नावाखाली उपाशी मारायचं नाही. बरीच लोक काय करतात, सकाळी जेवतोय त्याच्यावर मी संध्याकाळी जेवतोय, दिवसभर काय खात नाही, मग टरारा सोडत भिडतोच, त्याचं काय? आता चला तुम्हाला थोडस पोट विकारांसाठी बोलतो. पचनक्रिया व्यवस्थित राहावी म्हणून आपल्याला खूप काही गोष्टी आहेत. मसाले पदार्थ जे आहेत त्याच्यातून आपलं पोट व्यवस्थित ठेवू शकतो. बऱ्याच लोकांना कसं आहे, वजन कमी करायचं असतंय, मेन म्हणजे पोट नको असतंय. पोटात सगळं भरायला पाहिजे पण पोट मात्र कमी पाहिजे. तर सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. हे पोट आहे हे आजपर्यंत कधी भरलेलं नाही आणि ते कधी कोण भरू शकत नाही. कारण माणूस खूप स्वार्थी आहे. देवाकडे म्हणला काय देवा एवढं चांगलं शरीर दिलं, पोट मात्र एकच लावलंस. कान 2 दिलेस, डोळे 2 दिलेस, किडन्या 2 दिल्यास, हात 2 दिले, पाय 2 दिले, पोट एकच. देव म्हणला तेवढं भरणी ये मग देतो दुसरं. अजून परत गेलेलं नाही, अजून भरायचंच आहे. भरलंय का पोट कोणाचं? किती झालं तरी समाधान नाही आपल्याकडे. तर ते पोट व्यवस्थित राखण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. दालचिनी माहिती आहे? स्वयंपाकात दालचिनी का वापरतात माहित नाही आपल्याला. दालचिनी जर दिवसभरात एवढी दालचिनीचा तुकडा जर तुम्ही थोडा थोडा करून खाल्लात तर पोट प्लेन होतं. करून बघा. महिलांचा प्रॉब्लेम काय, सिझर झालंय, त्यात पोट वाढलंय, वात राहिलाय असं म्हणतात, वात्या राहिलाय वगैरे बोलतात. हे सुद्धा आपण घालवू शकतो. मोहरी घ्यायची, मोहरीचं तेल माहिती आहे? मोहरी माहितीये की नाही? मोहरीचं तेल घ्यायचं, गरम करायचं, लावायचं आणि पोट बांधून झोपायचं. 2 महिन्यामध्ये गायब करून बघा. अहो